तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल आणि सगळ्यांना उत्सुकता सुद्धा लागली या स्पर्धेची. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल पहिल्यांदाच नवीन कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिकडे एक खेळाडू एकाच संघामधून खेळेल. नानो टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली वामनजे संघानं. पहिलं षटक घेऊन सज्ज होतील गोलंदाज. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न मघाशी सुद्धा सोन्या गायकवाडला आपण पाहिलं पावसामध्ये खेळताना. आता अजून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. व्हीबीपी पनवेल संघाकडून सोन्या गायकवाड तालुकाच्या स्पर्धेमधून खेळताना दिसले. आता स्वतःचा ग्रामीण संघ आहे. ज्यावेळेस एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे जातोय. एक धावेनं मात्र खातं उघडलं जाईल. ते पारगाव 40+ टीमचं. निनाद तारेकर काल चांगली बॅटिंग केली होती तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये. आजही घरचा संघ आहे त्यामुळं त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. परंतु या मुसळधार पावसामध्ये खरं तर कस लागेल तो फलंदाजांचा. निनाद तारेकर यांच्यासाठी नेक्स्ट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र रन मिळेल एक. डिक्लेअर्ड झोनकडे चेंडू जातोय. एज लागल्यानंतर हा चेंडू एसटी रक्षकाच्या बाजूने पास झाला. कसोटी आहे फलंदाजांची. परंतु पाहूया सोन्या आज गावाकडून खेळताना चमकतोय काय, कारण त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. थांबलाय बॉल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल त्या ठिकाणी आणि सहजतेनं 2 धावा पूर्ण होत असताना 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 4 या आकड्यावर. स्लाइस करण्याचा प्रयत्न, चॉप करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा वाईड करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. एक धाव मिळते. सिंगल चालू ठेवाव्या लागतील कारण पाऊस सुद्धा खूप जास्त आहे. जेव्हा संधी मिळेल तेव्हा एखाद्या खराब चेंडूवर समाचार घ्यावा लागेल तुम्हाला, कारण ही परिस्थिती पाऊस असाच असेल तर तो वावंजे संघासाठी सुद्धा फलंदाजांना तोच राहणार आहे. त्यामुळं सगळ्या धावा काढाव्या सुद्धा लागतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तो चेंडू थोडासा ग्राउंड शॉट गेल्यानंतर थांबतो. पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता. इकडे दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. थ्रो चांगला व्हायला हवा होता. इकडे कदाचित ट्रबल मध्ये आला असता तर जर थ्रो चांगला असता, कारण 1-2 बाउन्स नंतर मात्र पोहोचला गोलंदाजाच्या हातामध्ये. तोपर्यंत सोन्या गायकवाड सुरक्षित. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर 7 धावा, 7 रन्स विदाउट लॉस. संत सुरुवात पाहायला मिळते. परंतु दोनही आक्रमक असे फलंदाज आहेत सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आणि त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असणार आहेत. दुसरं षटक घेऊन टीम वामनजे ग्रामीणचा पूल आहे. तालुका वेगळा आहे, ग्रामीण वेगळा आहे. ग्रामीणची चालू आहे. चला वावंजे टीम 12th मॅन असेल तर पाठवा प्लीज. पहिला बॉलर पण विचारलं मोहसिन येत. पहिला बॉलर
टायमिंग प्रॉपर नव्हतं. टो एंडला एज लागल्यानंतर बॉल समोर गेलाय. मोहसिन एक चांगले अष्टपैलू खेळाडू या टीमचे. एक धाव येते. धावसंख्या 8 ही आकड्यावर. मोहसिन पुन्हा एकदा. यावेळेस मात्र लिफ्ट केले बॉलला. लॉंग ऑफच्या दिशेनं झेल सुटलाय त्या ठिकाणी. आता कॅच कोणी सोडला विचार. संधी चांगली होती या ठिकाणी निनाद तारेकर यांना बाद करण्याची, परंतु झेल मात्र कॅरी करता आलेला नाही आणि त्यामुळे जीवनदान मिळतं. एक धाव मिळेल ती पारगाव 40+ ला. धावसंख्या 9 या आकड्यावर. आडवा पॅटर्न ऑन साइडला हवेमधून खेळला हा फटका. जाईल मिड विकेटच्या दिशेनं. सीमारेषा पार पहिला ब्रँडेड षटकार. सोन्या गायकवाड यांच्या बॅटमधून 4 धावा. चौकार. चला चिंचपाडा आणि दुंद्रेपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. धावसंख्या 13. 13 ऑन बोर्ड. सोन्या गायकवाडला सूर गवसणं फार गरजेचं आहे आणि ते झालं या मॅच मध्ये तर नक्कीच एक मोठी धावसंख्या या पावसामध्ये सुद्धा उभी राहू शकते, एवढी ताकद आहे. आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मोहसिननं बीट केले यावेळेस सोन्याला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चौकारानंतरच चांगलं कमबॅक म्हणता येईल. गोलंदाज मोहसिन. फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉलला यावेळेस मात्र भिरकावून दिलंय. लॉंग ऑनच्या वरतून सोन्या गायकवाड यांच्या बॅटमधून येतोय हा पहिला षटकार. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 19 या आकड्यावर. 19 रन्स. मोठे फटके येण्यास सुरुवात केले खरं तर सोन्या आणि हे फार गरजेचं आहे. दोनही आक्रमक फलंदाज लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन पारगाव 40+ टीम कडून. बारा धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्या. पहिल्या षटकामध्ये 7च दिल्या होत्या गोलंदाजाने. आणखीन एक लोवर फुल टॉस बॉल स्क्वायर लेगला खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एक धाव सहजतेने मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावर पारगाव संघाची धावसंख्या बिनबाद 20 धावा. ऋषिकेश आलेत गोलंदाजीसाठी. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 20 होत्या. इकडे ऋषिकेशच्या पहिल्या बॉलवर एक धाव मिळाली.
हे तिसरं षटक सुरू आहे. यानंतर चिंचपाडा आणि दुंद्रेपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. आपण वेळेमध्ये जर आला नाही दोन्ही टीम्स तर सामना 3 षटकांचाच खेळवला जाईल. इथे संधी आहे. जेल डीप लाईन निनाद दारेकर बाद होतील. पहिला धक्का पारगाव टीमला. चांगला झेल त्या ठिकाणी. शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डर्स होते. 12 मॅन नाहीयेत त्यामुळे नावं आमच्यापर्यंत समजू शकत नाहीयेत. कारण लाईव्ह आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा. नवीन फलंदाज राजेश पाटील. पुन्हा एकदा राजेश पाटील मैदानामध्ये. मगाशी षटकारानं खातं उघडलं होतं. आता पाहूया घरच्या संघाकडून खेळतात. सफलता मात्र मिळाली ती गोलंदाज ऋषिकेश ना. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ओ यावेळेस संधी चांगली होती. तो बॉल आलाच नाही. अगोदरच थांबला पाण्यामध्ये. अन्यथा एक धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता पारगाव टीम कडून. या एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल आणि स्कोर जाऊन पोहोचेल तो 22 आकड्यावर. ऑन साइडला प्रहार पाहायला मिळतोय. मिड विकेट झोन कडे चेंडू चाललाय. तिथे थोडासा क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली चेंडून आणि बॉल सीमा पार. सोन्या यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार आणि या चौकारानं टोटल मात्र पुढे सरकेल ती 26 आकड्यावर. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न सोन्या गायकवाड यांचा. लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर तेवढाच वेगानं सरळ यष्टीरक्षक परेश शेड यांच्याकडे चेंडू जात असताना निर्धाव चेंडूची सांगता. अकुटप्याचा बॉल पूल केलाय. स्क्वारलाकडे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पाहूया काय घडतंय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि तो यशस्वी होत असताना 2 धावा मिळतील पारगाव टीमला आणि हळूहळू स्कोर मात्र पुढे वाढत असताना 28 वर जाऊन पोहोचलाय. 28. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या नोंदवली होती धनवीन उरण संघानं 74 आणि जो हायेस्ट आहे या स्पर्धेचा. चौथं षटक. येस बॉलर नेम. बॉलर नेम प्लीज. पहिल्या चेंडूवर इकडे मात्र सफलता मिळाली. राजेश पाटील यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जातील. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावांना आकार देणं फार गरजेचं आहे आणि खास करून सोन्या गायकवाडच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक निघालेत या मॅचमध्ये. त्यामुळे 1-2 मोठे फटके आले. 40च्या पुढे ही धावसंख्या लोटावी लागेल. रत्नदीप पाटील आणखीन एक मोठं नाव. पारगाव टीम. पारगाव म्हटलं की वेगळी दहशत आहे. आजही टेनिस क्रिकेटमध्ये पारगाव ग्रामीणचा दरारा आपण अनुभवलाय. बघ OPD खरं तर ओळा पारगाव दापोली हा संघ जेव्हा बांधणी केली होती त्यावेळेस या संघानं मुंबईच्या संघांना मात्र पराभूत करून एक वेगळी दहशत माजवली होती.
आणि हे सगळे खेळाडू त्या संघाचे हिस्सा होते. रत्नदीप इकडे 1 रन मिळेल. या एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. स्कोर कार्डवर आता मात्र धावा लागल्यात त्या 29. 4 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा षटकार धावसंख्या 40च्या आसपास नेऊ शकेल. एक चांगली टोटल ठरू शकेल. 35, 38, 40च्या जवळ जर ही धावसंख्या गेली, कारण पाऊस प्रचंड आहे आणि तो थांबेल असं वाटत नाहीये. तीच परिस्थिती वामनजे संघासाठी सुद्धा असणार आहे. यावेळेस मात्र फ्लिक केलं. इकडे मात्र रन कंप्लीट झाले. एक दुसऱ्या धावेचा कॉल. सोन्या गायकवाड डेंजर एंडला. धावता थ्रो खराब झाला परेश शेट यांच्याकडून आणि त्याचमुळे इकडे दुसरी रन कंप्लीट होत असताना सोन्या आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल. मग आता मात्र कोणताही धोका पत्करायला तो तयार आहे. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 31 आकड्यावर. पावसाचा वेग अजून वाढलाय. धावा या मुसळधार पावसामध्ये सुद्धा 2-2 धावा सुद्धा फार महत्वाच्या असतील. इकडे पाहावं लागेल. डेड बॉलचा इशारा. इकडे मंकडींचा प्रकार केला होता. आडव्या बॅटनं मुसळधार पावसामध्ये कमालीचा फटका. सोन्या गायकवाड यांच्या बॅटमधून डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. महान आहे ते खेळाडू. खरं तर एवढा जोरात पाऊस आहे. खरं तर पाणी सुद्धा डोळ्यावर येतं. पापड्या मिटतात अशा वेळेला आणि त्या वेळेला मात्र चेंडूवर नजर ठेवायची. उघडझाप आपले सुद्धा डोळे करतात आणि अशा वेळेला मात्र नजर ठेवून एवढ्या भर पावसामध्ये षटकार मारायचा हे सोन्या गायकवाड करू शकतो. या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 37 वर. आणखीन एक वाडे शॉट. इकडे मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या वरतून खेचलाय सोन्या गायकवाडचा धमाका. आणखीन एक बहारदार षटकार. धावसंख्या पोहोचवले 40च्या पुढे या षटकारानं. 43 धावा धाव फलकावर. पहा पावसामध्ये सुद्धा सोन्या बरसलाय. मुसळधार पाऊस सुद्धा लाजेल अशी बॅटिंग आता मात्र पाहायला मिळते. मुसळधार इनिंग सोन्या गायकवाड. कमाल कमाल बॅटिंग आणि या ओव्हरमध्ये मात्र मजबूत धावा कुठल्या त्या पारगाव टीमनं. 43 वर स्कोर. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. पाहूया सोन्या. आणखीन एक आडवा बॅटनं ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये दिली हुलकावणी त्याला. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांकरता कमाल बॅटिंग पाहायला मिळाले पारगाव टीम कडून सोन्या गायकवाडची. या 4 धावांना टीमची टोटल 47, 48 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. आणि नक्कीच मी म्हणेन एक चांगलं टार्गेट सेट केलंय ते वामनजे संघासमोर. सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी खरं तर चांगली बॉलिंग केली होती. 3 ओव्हर्समध्ये स्कोर बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये होता. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये आणि खास करून शेवटच्या 3 बॉलमध्ये 16 धावा मोजल्या गोलंदाजांनी आणि त्याचमुळे ही धावसंख्या 47 वर पोहोचली. 48 करायच्यात. फिल्डिंग लगेच लावून घ्या पारगाव संघ. बिलकुल खरं तर उशीर नको. 48 करायच्या आहेत. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि वावंजे संघ सुद्धा 40+ म्हटलं की वावंजे संघ सुद्धा एक नावाजलेला संघ आहे. त्यांची सुद्धा एक वेगळी दहशत पाहिले. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये वावंजे संघ ट्रॉफी जिंकताना आपण पाहिलंय. आणि त्याचमुळे त्यांचे फलंदाज कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतात याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष असेल. 48 टार्गेट. 12च्या सरासरीनं धावा जमवायच्या. थोडासा पावसाचा वेग मंदावलाय. त्याचा एक फायदा होऊ शकेल. सकाळपासून पावसाची हजेरी अक्षरशः झोडपून काढलंय. राजीव गांधी मैदान जलमय झालंय. परंतु तरी सुद्धा एवढ्या पावसामध्ये सगळे लेजंड क्रिकेटर्स या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धेची शोभा वाढवतात. आनंद देतात. आनंद घेतात. 40+ आपण म्हणतो परंतु बरेचसे खेळाडू 50 पण झालेत.
सगळेच काय 40चे नाही आहेत, 50च्या वरचे बरेचसे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. तेव्हा कुठेतरी आजही तो फिटनेस त्यांच्यामध्ये आहे. पूर्वी आपण पाहिलं तर या खेळाडूंना फारशी प्रसिद्धी नव्हती, लाईव्ह नव्हतं. त्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा इनिंग्ज मात्र पडद्याआडच राहिल्या, ज्या कोणाला पाहता आल्या नाहीत. जे प्रत्यक्ष मैदानावर होते त्यांच्या मुखातून आजही आपण ऐकत असतो की अशी बॅटिंग झाली, अशी गोलंदाजी झाली. परंतु आता नवीन खेळाडूंना कुठेतरी लाईव्ह आहे. एक जरी षटकार मारला तरी लगेचच इन्स्टावर क्लिप येते. मॅच हारली तरीही त्या षटकाराची तारीफ केली जाते. आजकालचं क्रिकेट असं आहे. परंतु जिगरबाज खेळ, जिगरबाज वृत्ती, एक जिगरी वृत्ती आपण म्हणतो, ही नेहमीच या खेळाडूंनी दाखवले. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. पाया रचलाय खरं तर या सगळ्या खेळाडूंनी. ज्ञानदेवे रचला पाया, तुका झालासे कळस, त्या उक्तीप्रमाणे आज खरं तर पाहायला गेलं तर नवीन खेळाडूंना प्रसिद्धी मिळते, परंतु त्याची बांधणी जी आहे ना, या सगळ्या लोकांनी केली आहे. या सगळ्या खेळाडूंनी खरं तर ही बांधणी केली. आणि आज 40+ क्रिकेट या स्पर्धेमध्ये खरं तर आयोजकांचा आपण आभार मानूया. त्यांनी खरं तर सगळे लेजंड क्रिकेटर्स या ठिकाणी उतरवले आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. या सगळ्या खेळाडूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे गुरुस्थानी आहेत सगळे खेळाडू. चला फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चिंचपाडा आणि दुंद्रेपाडा टॉस साठी या लवकर. दोन संघ जर टाइम मध्ये आले नाहीत तर नेक्स्ट मॅच 3 ओव्हरची खेळवली जाईल. चिंचपाडा आणि दुंद्रेपाडा. चला, नवापाडा टीमचं स्वागत आहे. आपण वेळेमध्ये आलात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला मौसीन आणि दुसऱ्या बाजूला पंकज. चला, मॅच चालू करा. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पारगाव संघाकडून राजेश पाटील सज्ज होतात. 48चं टार्गेट आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय, मोसीन आणि पंकज अशी सलामीची जोडी. प्रवीण भाऊ पाटील आज स्क्वॉड मध्ये नाही आहेत. मगाशी आले होते परंतु ते गेले सुद्धा.
चला लवकर फिल्डिंग लावून घ्या, बराच उशीर होतोय. पाया पडला मैदानाला सागरबाई. पहिलाच बॉल यावेळेस मात्र मोसीला बीट करून गेलाय. मोसीनं मागच्या स्पर्धेमध्ये धमाकेदार बॅटिंग केली होती आणि ओळखला सुद्धा जातो. अगदी सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर आक्रमण करायचं या रणनीतीनं मात्र मैदानामध्ये त्याचा नेहमीच खेळ सुरू असतो. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव खेळत असताना 48 टार्गेट आहे. सोन्या गायकवाडनी लाजवाब इनिंग साकारली, 40 धावांची. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बराच बाहेर होता चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि अतिरिक्त धावेनं खातं उघडलं जात आहे ते बावनजे संघाचं. राजेशांचा हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटला आले होते परंतु अजूनही बॅटचा संपर्क झालेला नाहीये चेंडूशी आणि त्याचमुळे आतापर्यंत कुठेतरी अडखळत खेळताना दिसतात मोहसिन. 3 चेंडू निर्धाव खेळलेत परंतु मोहसिनचं फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे. सुरुवातीला ज्या पद्धतीने पारगाव संघ हळूहळू खेळत होता, पहिल्यांदा थोडीशी नजर जमवली भर पावसामध्ये आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र फटकेबाजी पाहायला मिळाली. सोन्या गायकवाडच्या 40 धाब्यानं तारलं या संघाला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इकडे यष्ट्यांच्या पाठीमागे सोन्या जरूर आहेत परंतु नॉन स्ट्राईक एंडला कव्हर करायला कोणी नव्हतं, त्यामुळे एक धाव लेग बायच्या इशारानं या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोरकार्डवर दुसरी रन. 12ची सरासरी आहे हा सामना जिंकण्यासाठी प्रत्येक षटकामध्ये. उंचावरून हा फटका, बॉल हवेमध्ये आहे परंतु पाहूया इकडे मात्र चेंडू डिक्लेअर्ड झोन मध्ये. 1 रन मिळेल. सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदलाव. तिसरी रन, संत सुरुवात म्हणता येईल परंतु मोहसिन आहेत आणि कधी काय घडेल ना त्याचा नेम नाहीये. एज लागली होती, बॉल फास्ट आउटसाइड एज घेऊन कीपरच्या डोक्यावरून निघून गेला. आणखीन एक धाव डिक्लेअर्ड झोन मध्ये. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र 4 या आकड्यावर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर निनाद. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड मिस. ही गोलंदाजी खेळणं सुद्धा थोडंसं आव्हानात्मक असेल परंतु आज मोहसिनला झालंय काय हा प्रश्न बावंजेकर सुद्धा विचारत असतील कारण नेहमी सुरुवातीपासून आक्रमक खेळणारा मोहसिन आज मात्र थोडासा बॅकफुटवर खेळतो. इकडे व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर आतापर्यंत 5 धावा. संपूर्णपणे शांत क्रिकेट पाहायला मिळते. दुंद्रेपाडा आणि चिंचपाडा. पुढे सरसावत हा फटका ऑन साइडला मिड विकेटला राजेश पाटील त्या ठिकाणी आहेत. एक धाव. प्रयत्न चांगला होता यावेळेस. या एकेरी धाब्याच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावर. पंकज पाटील यांच्याकडून सुद्धा फार मोठ्या अपेक्षा आहेत. लीड करतात. एका हातानं हा फटका स्क्वार लेगला धाडलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये.
आणि प्रेशर होतं खरं तर मोहसिनच्या डॉट बॉलचं पंकज यांच्यावर आणि त्याचमुळे इकडे मात्र पहिली विकेट गारद. पहिला धक्का टीम बावनजेला. बॅक फुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न मात्र होता तो. प्रकाश आहेत त्या ठिकाणी. अजून एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. थोडासा खाली राहिला हा चेंडू तुलनेनं आपण पाहिला असेल तर. चांगली बॉलिंग सुरू आहे सध्याच्या घडीला आणि त्याचमुळे थोडासा बॅकफुटवर ढकललंय ते बावनजे संघाला. प्रवीण भाऊ पाटील यांची सुद्धा अनुपस्थिती आहे आणि ते सुद्धा वरच्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करतात. परंतु इकडे थोडंसं सुंदर वातावरण पाहायला मिळते बावनजे संघाच्या स्क्वॉडमध्ये. परंतु अजूनही मी तर म्हणेन मोहसिनकडून अजूनही अपेक्षा आहेत कारण एक वेगळा फलंदाज आहे. आक्रमक खेळण्यासाठी ओळखला जातो. आज पहिली 2 षटकं त्याच्या विरोधामध्ये जरी गेली असली तरी सुद्धा अजूनही कमबॅक करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. तिसरं षटक इकडे पाहूया. गलीकडे चेंडू जात असताना 1 रन मिळते त्या ठिकाणी. बॉल आतमध्ये असेल तर तुम्हाला धावूनच काढाव्या लागतील. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. 1 रन 1 रन. आठ धावा धावफलकावर आहे. 40 धावांची अजूनही गरज आहे. फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉल यावेळेस मात्र दाडलाय तो सरळ स्क्वेअर लेगच्या वरतून. षटकार. मोहसिन फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे. असाच एखादा चेंडू त्याला हवा होता आणि या षटकारानं कुठेतरी मी म्हणेन धावा येण्यास सुरुवात झाली की काय. 14 वर स्कोर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. इकडे टॉपेज लागले. पाहूया पूलचा फटका. स्वतः गोलंदाज धावलेत आणि झेल सोडलाय. मोहसिनचा झेल सोडणं पाहूया येणारा काळ ठरवेल. परंतु इकडे सोपा झेल होता. फॉलो थ्रू मध्ये शेवटपर्यंत लक्ष सुद्धा होतं. पोहोचले सुद्धा होते परंतु झेल मात्र घेता आलेला नाहीये. 1 रन मिळाली मोहसिनला. टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 15 वर. बॅकफुटला जाऊन पूल केलाय प्रकाश यांनी. हा चेंडू मिड विकेट झोन कडे. राजेश आहेत. 1च धाव येईल कदाचित. पहा थ्रो. परफेक्ट क्रिकेटर राजेश पाटील म्हटलं की एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण असेल तीनही फॉर्मॅट मध्ये आपलं अमूल्य योगदान. पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू थांबलाय स्क्वेअर लेग कडे सर्कल मध्ये. 1 धाव येते. पुन्हा एकदा पावसाची हजेरी. आता थोडंसं कठीण झालंय. 17 धावा
धावफलकावर आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि त्याचमुळे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी गरज असेल ती 31 धाबांची गरज आहे 6 बॉल मध्ये 31 रिक्वायर्ड. 5 षटकार मारावे लागतील आणि गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झाले ते रत्नदिंगी. यावेळेस मात्र पाहूया हुक केले बॉलला उंच गेलाय नीना तारेकर येतात त्या ठिकाणी झेल घेतलेलाच नाहीये सुटलाय 2 धावा मिळतील. पोहोचले होते ऍक्शन मध्ये सुद्धा आले होते तो फारसा नुकसान नसेल कारण आता जिंकायचं असेल तर 5 षटकार. एकच धाव आज खऱ्या अर्थानं कसोटी आमच्या 40+ सगळ्याच खेळाडूंची भर पावसामध्ये खेळायचंय. बऱ्याच वेळेला भिजल्यानंतर सर्दी खोकला ताप येणं परंतु असं काही घडणार नाही. सगळी फिटनेस वाली मंडळी आहेत. इकडे फलंदाज बाद होतोय विकेटचं पतन औपचारिकता बाकी असंच म्हणावं लागेल. नेक्स्ट मॅच दुंद्रेपाडा आणि चिंचपाडा दोन्ही टीम उपस्थित नसतील. सामना 3 ओव्हरचा खेळवला जाईल. दुंद्रेपाडा आणि चिंचपाडा दोन्ही पाडे एकमेकांसमोर येतील. स्पर्धेचे आयोजक आलेले आहेत. आयोजकांनी आज सकाळपासून रोजा घडवलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. औपचारिकता फॉर्मॅलिटीज आपल्याला पूर्ण करावी लागेल. बरेच शेट आलेत खेळण्यासाठी. मोठं नाव आहे खरं तर सामाजिक क्षेत्रामधील राजकीय क्षेत्रामधील एक मोठं नाव. इकडे निर्धाव चेंडू परंतु आता बरेच शेट सुद्धा काही करू शकणार नाहीयेत. बॅटच हातामधून निसटले. चेंडू पाठीमागे बॅट पुढे.